निम्मी वीर स्कूलमध्ये आज काय बनवू? चिकन स्ट्रिप. तर इथे मी बोनलेस चिकन घेतलं आहे, तुम्ही बघू शकता. त्याला मी असं स्वच्छ धुवून घेतलं होतं आणि आता कसं कट करून घेतलं आहे. तर आपण चिकन स्ट्रिप बनवत आहे, त्याच्यामुळे याला तुम्ही तुमच्या आवडीनुसार लांब ठेवू शकता. मी थोडं याला शॉर्ट केले आहे. तर इथे मी टाकलं आहे थोडंसं लसूण अद्रकची पेस्ट, चिली सॉस, हळद, तिखट, मीठ. त्यानंतर मी ब्लॅक पेपर पावडर टाकलं आहे, सोया सॉस टाकला आहे. तर तुम्ही बघू शकता इथे छान मी असं त्याला मिक्स करून घेतलं आहे आणि मॅरिनेट करायला ठेवलं आहे. इथे आता मी एका बाउलमध्ये एग्स घेतले आहे. तर इथे एग्स फोडून घ्यायचे आणि त्याला छान असं फेटून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला याच्यामध्ये आपल्याला ते चिकनचे स्ट्रिप्स आहे ते डीप करायचे आहे. तर इथं मी 2 चम्मच मैदा, 2 चम्मच कॉर्नफ्लॉवर घेतलं होतं. जेवढा मैदा तेवढाच कॉर्नफ्लॉवर घ्यायचा आहे. ब्लॅक पेपर पावडर, रेड चिली पावडर आणि थोडंसं सॉल्ट टाकलेलं आहे. तर ते जे वरची कोटिंग पण थोडी स्पायसी छान वाटते त्यामुळे. त्याच्यानंतर मी इथे 1 चम्मच केचप घेतला आहे, 2 चम्मच मेयोनीज घेतला आहे, थोडंसं चिली फ्लेक्स घेतलं आहे आणि 1 चम्मच चिली सॉस घेतला आहे. तर याच्यामध्ये थोडंसं तिखट वीरला कमी वाटत होतं, त्याला थोडं स्पायसी पाहिजे होतं, म्हणून त्याने थोडंसं रेड चिली पावडर अजून ॲड केलं आणि 1 चम्मच मेयोनीज पण त्याने ॲड केलं होतं. तर आता आपलं डीप पण तयार आहे. तर जे मॅरिनेट केलेलं चिकन आहे ते आपल्याला ह्या मैद्याच्या आणि कॉर्नफ्लॉवरच्या ह्या पावडरमध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आधी, आणि नंतर मग अंड्याच्या याच्यात मिक्स करायचं आहे. त्यानंतर त्याला परत एकदा वरून मैद्याची कोटिंग करायची आहे, तुम्ही बघू शकता. आणि एक्स्ट्रा मैदा जो आहे तो असा त्याला हे करून काढून टाकायचं आहे. तुम्ही बघू शकता इतके छान होतात हे आणि इतके क्रिस्पी होतात आणि मुलांना आवडणारी डिश आहे. तुम्ही बघू शकता आता मी पलटतानाच ते थोडं कडक झाल्यासारखे वाटत आहे. तर एकदम क्रिस्पी, आतमधून ज्युसी असे होतात हे. त्यामुळे तुम्ही एकदा नक्की घरी ट्राय करून बघा. KFC सारखे होतात ते आणि खायला पण खूप छान झाले होते, एकदम टेस्टी झाले होते, थोडे स्पायसी झाले होते आणि छान झाले होते, एकदम झिंगरसारखे. वीर आणि निम्मीने ते खूप एन्जॉय केले, त्यांचे तर फेवरेटच आहे. तर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कॉमेंट करून सांगा. तुम्ही बघू शकता याचा क्रिस्पीनेस. तर तुम्ही बघू शकता याचा कलर इतका छान झालेला आहे आणि सगळे क्रिस्पी झाले होते आणि काही खूप वेळ लागत नाही ह्या रेसिपीला. आणि हे केचपसोबत पण खायला चांगले वाटतात किंवा असे पण खायला आवडेल मुलांना. तर तुम्हाला ही रेसिपी आवडली की नाही नक्की कमेंट करून सांगा. आणि वीर आणि निम्मी तर फॅन झाले होते याचे. तुम्ही बघू शकता ते असे ओपन करून दाखवत आहे, क्रिस्पी आहे ते सांगत आहे. तर वीरने मला पण एक ट्राय करायला दिलं होतं, तर मला पण खूप आवडलं होतं हे. तर तुम्हाला आवडली असेल रेसिपी तर नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही कुठून बघत आहे हा व्हिडिओ हेही नक्की कमेंट करून सांगा. तर भेटूया अशा सिंपल इझी रेसिपीसोबत न्यू व्लॉगमध्ये. बाय बाय.